संधिवात. संधी म्हणजे सांधा, सांध्याचा वात म्हणजे सांधिवात. हा विकार सांध्यातच होतो असे नाही, तो स्नायू, अस्थी व अस्थिबंधने, हृदय व सांध्यांवरील आवरणे येथेही होतो. थंडी, सर्दी, दलदलीच्या जागेत राहणे, झोपणे यामुळे हा विकार होतो. सर्द हवा याला पोषक आहे. हा विकार अनुवांशिकही आढळत आहे. उपदंश परमा या विकारातही सांधिवात होतो. सुरुवातीला काही दिवस अंग कसकसल्यासारखे होते. बारीक ताप असतो. टॉन्सिल सुचतात. पुढे ताप वाढतो. तो 103 अंशापर्यंत चढतो. सांधे धरतात. सांध्यांना सूज येते. वेदना लागतात. प्रथम गुडघे, कोपर, मनगट, खांदा वगैरे मोठ्या सांध्यात दुखू लागते. नंतर इतर सांधे धरतात. वेदना असह्य होतात. हातपायांची हालचालही करता येत नाही. पाय आखडतात. लघवीला लाल रंगाचे व थेंबथेंब होते. घामास आंबट वास येतो. या विकारात कित्येकदा फुफ्फुस, मेंदू, हृदय, डोळे वगैरे ठिकाणच्या आवरणांमध्येही आग होते. जिभेवर पांढरा थर जमतो. औषध: योगीराज गुगुळ रासना कड्यातून द्यावा. काळी मुसळी, सफेद मुसळी, पिंपळी, पिंपळमूळ, ओवा प्रत्येकी 60 ग्राम, शतावरी, वरधारा, आस्कंद प्रत्येकी 8 चिमूट घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करून गुळात मिसळून एक गोळी गरम पाण्याबरोबर द्यावी. इंद्रावणीचे मूळ, पिंपळी समभाग घेऊन त्यांचे चूर्ण करून त्या चूर्णाच्या चोपट गुळ घेऊन त्यांचे मिश्रण करावे. तेथील 10 ग्राम औषध दररोज द्यावे. शुद्ध गुगळ 1 भाग व गूळ 2 भाग एकत्र करून त्यांच्या 10 ग्राम गुंजेच्या गोळ्या कराव्या व सकाळ संध्याकाळ तुपातून 1 गोळी द्यावी. कडुवृंदावनाच्या मुळाचे चूर्ण व पिंपळी चूर्ण 10 ग्राम घेऊन जुन्या गुळात मिसळून त्याच्या गोळ्या कराव्या. सकाळ संध्याकाळ 1 गोळी गरम पाण्याबरोबर द्यावी. सांधिवातावर लेप: नारायण तेल सांध्यांना चोळावे. पांढऱ्या कण्हेरीच्या मुळावरील साल, शेकटाची साल, काळ्या धोत्र्याची पाने समभाग घेऊन ती थोडी चेचावी. तिळाचे तेल व पाणी यात घालून मंदाग्नीवर कडवावी. फक्त तेल शिल्लक राहिल्यावर गाळून ठेवावे. हे तेल दुखणाऱ्या सांध्यांवर लावावे. मिरी पाण्यात उगाळून सुजेवर लेप द्यावा. वडाच्या चिकाचा सांध्यावर लेप द्यावा. निवडुंगाच्या चिकाचा सांध्यावर लेप द्यावा. लसूण व बिबे निरनिराळे कुटून त्याचे मिश्रण करावे व ते मिश्रण तिळाच्या तेलात मिसळून मंदाग्नीवर कडवावे. नंतर गाळून ठेवावे. हे तेल रोज सूज आलेल्या सांध्यांवर चोळावे. औषधोपचार करण्यापूर्वी एरंडेल द्यावे व नंतर औषध सुरू करावे. वातकारक पदार्थ, तेलात तळलेले पदार्थ खाण्यास देऊ नयेत. एरंडेल घालून केलेली चपाती द्यावी.